छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता राजकीय तणाव चांगलाच वाढलेला दिसतोय। प्रभाग 16 मधील कैलासनगर भागात दादांच्या पक्षाचे जनसंपर्क कार्यालय पेटवण्याचा धक्कादायक प्रयत्न झालाय। पहाटे 4:30च्या सुमारास अज्ञातांनी कार्यालयाचा मंडप पेटवलाय, मात्र स्थानिकांनी सतर्कता दाखवत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळलाय। या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। तसंच पोलीस आरोपींचा सध्या शोध घेताना दिसतात। राहुल, काय झालं होतं? काय सगळं प्रकरण आहे? आता तुमची पुढची पावलं काय असणार? आम्ही रात्री सर्वजण प्रचार आटपून घरी गेलेलो असताना आज सकाळी 7च्या सुमारास मला इथून फोन आला की मंडपाचं असं झालंय। सीसीटीव्ही फुटेज ज्यावेळेस आम्ही चेक केलं त्यामुळे एक अज्ञात व्यक्ती या ठिकाणी ते जाळताना दिसतोय, परंतु त्याच्या मागच नेमका सूत्रधार कोण आहे याची माहिती तेलीपुरा पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल केलाय। त्यांनी हे करावे जिन्सी पोलीस स्टेशन मध्ये केलाय। त्याची माहिती पोलीसवाल्यांनी घ्यावी व आम्हाला कळवावं। आम्ही फक्त या ठिकाणी जनतेला, प्रभागातील सर्व लोकांना एकच आव्हान करतोय की कृपया असल्या कुठल्याच भूल तापांना, जातीवादाला, धर्मवादाला बळी न पडता विकासाच्या मुद्द्यावरच आपण ही लढाई लढू आणि विकासाच्या मुद्द्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण शहरात लढणार आहे। आमचं वरिष्ठांशी, आमचे अभिजित भैया देशमुख असतील यांच्याशी बोलणं झालंय। आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने कुठल्याही दडपशाहीला बळी न पडता उत्तम पद्धतीने लोकांच्या मुद्द्यावरती, पाण्याचा मुद्दा असेल,